दुसऱ्यावर आमचा अधिकारच नाही, संबंधच नाही, त्यामुळे आम्ही दुसऱ्याच्या नादी लागत नाही आणि बोलत पण नाही. हिनं ओळखायचं असतं. हिला काय बोलती, वाईट माणसांपासून सावध राहा, एवढं माझं हिला सांगणं आहे. अहो त्याच वाट माणसाने मी काय बोलत पण नाही बरं का, जेणेकरून की असं काय तर घडावं. ती काय तर बोलते ती, म्हणून उलट काय तर मी त्यांना म्हणजे आता त्यांनी जरी आपल्याला चांगलं बोललं तरी आपण पण त्याला चांगलंच बोलायचं. आता होऊन माणूस आलाय बोलतोय आपल्याला, आपण पण जास्त अहंकारात जाणं. नमस्कार बहिणीनं, शुभ संध्याकाळ. रात झाली झाली म्हणजे पूर्ण रात झाली. 7, 7:30, पावणे 8 वाजत आले. त्या स्वयंपाक सगळा झालाय, फक्त राहिले तर आपलं भज तेवढं करायचं राहिले. तर इकडं जुतीने घेतले, समजा काय असेल ती करून बघा. पिवळं बटाटा आहे आणि ह्याच्यामध्ये आहे घेवड्याची शेंग. तर स्वामींना घेवड्याची शेंग आवडत होती बरं का, नैवेद्य खास करते ती, म्हणते ती बरं का. मला असं थोडं थोडं माहित आहे. मग ज्या बहिणीसनी माझ्या ज्या स्वामी भक्त आहेत त्यांना ज्यांना माहित आहे त्यांनी मला खरंच बरं का कमेंट करून नक्की सांगा, जेणेकरून आम्ही तिथून पुढून पण करल. कारण आज गुरुवार पण आहे आणि आम्ही गुरुवार धरलाय बरं का. मार्गशीर्ष महिन्यापासून गुरुवार चालू केले. त्यात ताईचा हाय, माझा हाय, दादूचा हाय, तिघांचा दादूचा गुरुवार आहे. हाय. मग तिला म्हणलं आज काय तर कर म्हणलं. मी बसती, मला जरा आलाय काटाळ. मग सगळं काय कांदा कुंडा करून दिला आणि तिनं म्हणली बसा ताई, म्हणली मी करून घेते. एक ह्या वाटणी झाली, दोघीची भांडणं करायची, भांडणं वाद एकमेकीला घालायचं. एक कसं आहे माहिती का, आमचं जावांचं नातच वेगळं आहे. सारखी भांडणं असते. मागच्या 2 दिवसाखाली झाली ती. ताईनं बोलून पण गेल्या, मी पण त्यांना काय बोलली असेल बरं का. सगळं झालं, 2 दिवस अजून चांगलं झालं. अजून आता एक ठेवत नाही झाली. आता पण बोलून बोलून गप बसले त्या. शेवटी वैतागल्या, मला म्हणल्या तुला बोलायचं काय आता राहिलं नाही, तू ठरव तुला काय करायचंय. मी म्हणलं अहो काय मी वाईट करत नाही. आणि कसं आहे माहिती का, जसं ताई माझ्या मला जसं म्हणजे बोलत जाते तसं मी त्यांना आडवं लावत जाते, ती त्यांना पटत नाही. मग ती माझं खरं असू नाही तर खोटं असू, त्यांना फक्त म्हणणं असतं की तू बारके, तू अजिबात वाद घालायचा नाही. मी काय म्हणली, तुला काय पण म्हणू दे, मी जास्त टेन्शन मध्ये आली, तुला काय पण बोलू दे. आता शिवाय म्हणा येईना बरं मला, तरी ती सुद्धा केले तरी तू शांत बसायचं, एवढंच त्यांचं म्हणणं असतं. आणि त्यांचं पण बरोबर आहे, मोठे येते म्हणजे मी पण लहान असल्यामुळं ऐकून घ्याय पाहिजे. पण मी तशी करत नाही. मला काय वाटतं, मलाच तशी करते ती, मलाच बोलते ती, दुसऱ्यांना कुणाला दिसत नाही. ती मीच कश काय ह्यांना दिसते. आमचा हिच्यावर अधिकार आहे म्हणून आम्ही हिला बोलतो. दुसऱ्यावर आमचा अधिकारच नाही, संबंधच नाही, त्यामुळे आम्ही दुसऱ्याच्या नादी लागत नाही आणि बोलत पण नाही. हिनं ओळखायचं असतं. हिला काय बोलती, वाईट माणसांपासून सावध राहा, एवढं माझं हिला सांगणं आहे. अहो त्याच वाट माणसाने मी काय बोलत पण नाही बरं का, जेणेकरून की असं काय तर घडावं. ती काय तर बोलते ती, म्हणून उलट काय तर मी त्यांना म्हणजे आता त्यांनी जरी आपल्याला चांगलं बोललं तरी आपण पण त्याला चांगलंच बोलायचं. आता होऊन माणूस आलाय बोलतोय आपल्याला, आपण पण जास्त अहंकारात जाणं बरोबर. त्या व्यक्तीला मी वाईट पण काय बोलली नाही बरं का. ती बोलली म्हणून मी पण बोलली आणि त्यानं काय तर वेगळंच बोललं, ती ताईनं ऐकलं, त्यात गैरसमज झाला. माझा गैरसमज होत नाही, कारण की माझा विश्वास आहे ही तशी बोलली नसल म्हणून. जर हिच्यावर माझा विश्वास नसता तर मग मी तिथं उत्तर दिलं असतं. पण ही तशी म्हणली नसल म्हणून मी ग बसली, कारण की मला माहित आहे ती व्यक्ती कशी आहे कशी नाही, त्यामुळे माझी मी ग बसली. पण हिला सांगितलं होते तसं करू नको, तसं बोलू नको, तू तुझ्या कामात तू व्यस्त राहत जा, तू कोणा नादी लागत जाऊ नको, एवढंच मी हिला सांगितलं. दुसरं काय बोलली नाही. नाही बोलल्या. मग मग मी पण नाही त्याच्या विषय वाढवला. म्हणले माझा जर हिच्यावर विश्वास नसता तर मग मी तिथंच तोंड माझं चालू केलं असतं. मी लगेच बोलली असती, लगेच हिला बोलवून घेतलं असतं, लगेच तिथं चालू झालं असतं. तसं मी काय केलं का, कारण की मला माहित आहे ती बोलली नाही, पण हिचं नाव दुसरी बदनाम करते ती. ही मला हिला सांगायचं होतं, पण हिचं म्हणणं काय, तुम्ही मला तसं म्हणलाच का, तुम्ही माझं नाव घेतलंच का. कसं झालं ही असा विषय आला. ऐका की, जरी ती व्यक्ती बोलली असेल तर तिनं माझं सरळ सरळ नावच घेतलं. ती अशी म्हणत होती. मग ताईनं ज्यावेळेस मला सांगितलं की तू अशी म्हणत होती म्हणून ती व्यक्ती तशी म्हणली, मग माझं चिडचिड जाणं भागच आहे. कारण मी ती बोलली नसून जर माझ्यावर ती आळ येत असेल तर कोण ग बसल. मी हिला बोलती काय माहितीये का बहिणीनं, मग तू बोलली नाही ही मला माहित आहे. आपण मला पण कळायला पुढे केलं ना, ही हिला सांगत होती. पण ही हिच्या टोपुऱ्यात शिरना ना, तुम्ही मला काय तसं का म्हणला, तसं का म्हणला नाही ते. मग मला वाटलं ना, मग मी पण बोलून दाखव त्या व्यक्तीला, मी विचारावं. माझा पण तितकाच अधिकार आहे ना. ह्याच्या आधी विचारून काय मिळलं, काहीच नाही. हे सांगण्याचा प्रयत्न करत होती. जरी विचारायला गेले तर हाती काहीच लागणार नाही. त्यापेक्षा सावध राहा, 5 हाताच्या अंतरानं राहा.
एवढं सांगते ह्या सगळ्याला, हिलाच काय सगळ्यांना सांगते. पण आमच्या घरातली माणसं झाली ती इडी आणि त्यांच्या नादाने मी पण झाली इडी. तर जाऊ दे बहिणीनं, आज हाय गुरुवार, स्वामी आपल्या पाठीशी हाय. तर आपल्यावर जे काय वाईट येळ येईल ती काय असेल ती सारते. तर आपण फक्त मन मोकळं ठेवून राहायचं. टेन्शन आलं तर आपल्या जी माणसं आहे ती त्यांना बोलायचं, इतराला बोलायचं नाही. तसं काय बरं का आम्ही सहसा असं म्हणजे नॉर्मल बोलतो. आता तुम्ही म्हणता तिने छान झाली ह्यांची किटकिट आहे, ह्यांनी किरकिर करते, त्या लक्ष्मी नांदत नाही. कसं आहे माहित आहे का, आम्हाला बऱ्याचशा उदाहरणातनं पण माहित आहे. कारण आता स्वामींचं एक असं उदाहरण आहे की त्याच्यातनं काय म्हणते ते, ज्या घरात जास्त कटकट असते, भांडणं असते, तिथं म्हणजे अडचण असते, तिथं स्वामींचा सहवास असतो. कारण त्याचं परत समर्थन होतं. आता आमच्या दोघींचा वाद झाला असं नाही, पण त्यातनं पण आम्ही समजून घेतलं एकमेकीला, आम्ही शांत पण झालो. सांगायचा उद्देश काय आहे की आम्ही किरकिर करत नाही. आता बोलणं ही राहतच असतं, काय नव्हतं. मग बोलणं राहतच, बोलणं राहतं, बोला पण लागतं. मला बोलल्याशिवाय माझं चालत नाही. आणि जेव्हा काहीच मी पण नाही. बोलते तेव्हा ती गाडी रुळावर चालते. मी नाही बोलली की गाडी रुळावर चालत नाही. मग हे असं त्यामुळे मला सगळ्याला हिलाच काय सगळ्याला बोलावं लागतं, बोलल्याशिवाय चालत नाही. तर बोलत बोलत तुमच्या संग तिनं गेवड्याची शेंग केली, माझ्या संग भांडत गेवड्याची शेंग पूर्ण चपाती लाटल्या. भांडत तिच्या चपातीचा गोळा कधी लाटून झाला ती पण कळलं नाही. टेन्शन मध्ये फरा चपात्या तिनं लाटून घेतल्या. तर बहिणीनं खरे प्रेम ह्यातच असतं, ह्यातच आनंद असतो. आणि सांगायचं राहिलं, उद्या आम्हाला एका ठिकाणी जायचं तर तिला म्हणत होती चल म्हणत होती मी. भाऊजीला पण घे, कारण की आम्हाला जसं निमंत्रण केलंय तसं त्यांना पण केलंय. म्हणजे आम्हाला सगळ्यांनाच निमंत्रण केलंय, या म्हणले ती. तिला सांगितलं मी असं असं सांगितलंय, बोलवलंय, तुला यावं लागल. तर म्हणजे बघू हे आल्यावर काय म्हणते तर काय नाही, म्हणजे भाऊजी आल्यावर काय म्हणते तर काय नाही बघून मी सांगते म्हणली या. तर बघू आता सकाळ पारी ह्यांचं काय होतंय काय नाही. स्वयंपाकाची तयारी तर चालू आहे. पोरं गेली ती दूध वाढायला. अजून इथं भाज्याचं पीठ ठेवलंय मळून. आता शिजली शेंग झाकून ठेवून कढई ठेवू त्याला. आता हिला भज्याचं पीठ भिजलंय म्हणजे चांगल्या पद्धतीत. आता तुम्ही म्हणसाल हिला करायला होती तू बसली, तर कसं झालंय आज तिला करायचंय सगळा काय असेल ती स्वयंपाक. ती म्हणली तुम्ही कायच तर करायचं नाही, आज निवांत बसायचं, माझी मी सगळा काय असेल ती स्वयंपाक करते. काय माहितीये का, ताईच्या हाताला चव आहे. मग आपल्याला पण शिकाय नको का, ताईने सांगल तसंच केलंय बघा. पण चव आहे का नाही ती आता खाणारी सांगतील बरं का, कसं झालंय कसं नाही. चौकशी तिला त्याला लागतं लय, त्याला जर सुरगडा लय असतो तिच्यापाशी, त्याला असलं ना मग तिचा स्वयंपाक लय भारी असतो. बहिणीनं नुसतं त्याला असून पण उपयोग नाही स्वयंपाकात. स्वयंपाकात आपली हाताची पण चव पाहिजे आणि मनाची पण शांतता पाहिजे. मन पण आपलं शांत, तेच स्वयंपाक केलं ना सगळं काय असेल ते चांगलं लागतंय. वाटायला लागली तेल, काय झालंय बाय अहो तिला जेवायला थांब पाहिजे. की आधी निवत काढायचं, हाय आतमध्ये न मला भजी स्वामींना करायचंय निवत आता. काढायचं. थांब की आता हो थांब, भजी काढलं की लगेच द्यायचं माझ्या बायला. लहान आहे वर हा, त्यामुळं त्याला लेकराला काय करत नाही सगळं काय असेल ते सांगावं लागतं या. तेल नाही काय तेल आणचं काढायची ना. तर बहिणीनं तिला तेल आणायला लागते काढायची. ती गेली त्याला आणायला. संध्याकाळचा दिवस झाला या, सगळीकडे असा कालवा उठला या बिबट्यांचा. ही सगळीकडे आमच्याकडे कालवा उठलाय, लांडग्याचा कोल्याचा. लांडग कोलं तर हाय, पण बिबट्याचा पण कालवा उठलाय बाबा, बिबटा सुटलंय म्हणून शेना सावध राहावा सगळेजण जित्राबालाही. तर जित्राबांसाठी आम्हाला बाहेर थांबावं लागतंय बहिणीनं, एवढं गारट आहे पण बाहेरच या गोट्यातच आम्हाला दोघाला थांबावं लागतंय. घरात